नमस्कार महाराष्ट्र, सर्वांचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल सुबोध कांबळेमध्ये। पनवेल स्टेशनचे मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट सुरू आहे। यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म, यार्ड मॉडेलिंग, अतिरिक्त रेल्वे मार्ग आणि प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा केल्या जात आहे। आपण पाहतोय बाजूलाच रेल्वेचं काम चालू आहे, त्यामुळे तसा आवाज येतोय। तसेच रेल्वे मंत्रालयाने पनवेल सोमटणे आणि पनवेल चिखली या दोन नवीन यार्ड लाईनला मंजुरी दिली आहे। तसेच पनवेल हे हार्बर लाईनमध्ये कोकणला जाण्यासाठी, पुण्याला जाण्यासाठी, रोहा, कर्जत, दिवा आणि JNPTकडे जाणाऱ्या मार्गांचे महत्त्वाचे जंक्शन बनत आहे। त्यामुळे भविष्यात अधिक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या हलवण्याची क्षमता वाढणार आहे। 2026 पासून CSMT पनवेल हार्बर लाईनवर नवीन AC लोकल सुरू करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळाला आहे। तसेच आणि खूप महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे, रेल्वेमध्ये आत्तापर्यंत 4 खून झालेले आहेत। रेल्वेमध्ये अधूनमधून हाणामारी किंवा गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडतात। बहुतेक प्रकरणामध्ये कारणे अशी असतात की सीटवरून किंवा जागेवरून वाद, गर्दीमुळे धक्काबुक्की होऊन भांडणं, मोबाईल किंवा साखळी चोरीला विरोध केल्याने हल्ला, वैयक्तिक वैर किंवा ओळखीतील वाद। आणि काल तर पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून दरवाजा बंद कर ह्यावरून एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। काही घटनांमध्ये मद्य किंवा अंमली पदार्थाच्या प्रवाहाखाली हिंसाचार घडतो। टोळक्यामधील भांडणे अशी घटना घडली की त्वरित चौकशीमध्ये गव्हर्मेंट रेल्वे पोलीस म्हणजे GRPF आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF यांना करावी। सुरक्षेसाठी सुरक्षतेच्या सूचना द्या। अनोळखी व्यक्तींशी वाद टाळा। मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा। रात्री शक्य असल्यास रिकाम्या डब्याऐवजी गर्दीच्या किंवा महिला आरक्षण डब्याचा वापर करा। लागू असल्यास कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा घटना दिसल्यास त्वरित GRP किंवा RPFला कळवा। तर हे बघा, आता आपण पूर्ण पनवेल रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत। हे बघा, चप्पल टाकलेलं आहे, हे तिकीट काउंटर आहे। हे बघा, इथे ATM आहे, बाहेर रिक्षा काउंटर आहे। हे बघा मशीन डिटेक्टर। तर हे बघा, आता आपण आलो पनवेल रेल्वे स्टेशनला। पनवेल रेल्वे स्टेशनला आल्यावर नेहमीप्रमाणे मी हा एक्सिलेटरचा खूप फायदा घेतो। बघा, पनवेलमध्ये हा एक्सिलेटर आहे, खूप छान आहे, मला खूप आवडतो। मी पनवेलला आलं की ह्या एक्सिलेटरवर नेहमी प्रवास करतो। तर आपण आलेलो आहोत ह्या डेकवरती। तर आपण पाहतो की डेकवरती काय काय काम चाललं आपण पाहणार आहोत डेकवरून। हे बघा, हे सारं आहे पनवेल स्टेशनवरती बनणारं पनवेल कर्जत लाईनचं हे काम आहे। हे पहा, हे पाहतोय आपण। बघा, पनवेलचं काम चाललं आहे कुठपर्यंत। हे बघा, हा ब्रिज बनलेला आहे। आता ब्रिज पूर्णपैकी बनून झालेला आहे आणि आपण पाहतोय की हे बघा, जी लाईन आपण कर्जतकडून येते ती पुढे जाऊन पुढच्या प्लॅटफॉर्मला जॉईंट होईल। हे बघा, तर ही पुढे जाऊन पुढच्या लाईनला, हार्बर लाईनला जॉईन होणार, तसं काम करून ठेवलेलं आहे। तर इथे किती प्लॅटफॉर्म तयार होतील मला कमेंट्समध्ये सांगा। हे बघा, समोर ॲडव्हर्टाईज पाहतोय, झालेलं आहे सुरू। आणि हे बघा, आपण आता कर्जत लाईनवर जे काम चाललं आहे ते कुठपर्यंत आले आपण पाहतोय। बघा, खूप काम चाललं आहे, वेळ लागेल त्याला। तर हा आपला अगोदरचा ब्रिज, त्या ब्रिजच्या इथून आपण आलेलो आहोत आणि हे काम बघा कुठपर्यंत जातं आहे। तर आपण समोर पाहतोय बघा, हे बघा किती आता पुढे जाऊन जॉईन होणार ही कर्जत लाईन इथून। हे बघा, WDCच्या बाजूलाच कर्जत लाईनचं काम कुठपर्यंत आलं आपण पाहतोय। बघा, आपल्याला वेळ भेटला नेक्स्ट टाईमला आपण आतपर्यंत जाऊ। आता आपण वरतूनच दाखवतो तुम्हाला मी, बघा कुठपर्यंत आलं आहे काम। तर आता हा एक नवीन ब्रिज झालेला आहे रेडी, प्लॅटफॉर्म नंबर 6-7ला जोडतो हा। हे बघा, तर आपण ईस्टला आलो आहे, तर त्या साईडचा बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे बघा। हे बघा, तर मला एकाने कमेंट्स केली होती की हा जो ईस्ट साईडचा भाग आहे तो आपण ह्या पायऱ्याने उतरतो खालती, पण वयस्कर व्यक्ती कसे उतरणार? तर त्याच्यासाठी देखील लिफ्टची सोय केली पाहिजे लवकर। वेळ लागेल पण त्याला। हे बघा, हे आहे प्लॅटफॉर्म नंबर 7
इकडे 8, 9, 10, 11 असे खूप होतील. तर हा बघा ईस्टला जायचा हा सबवे आहे, हा सॉरी ब्रिज आहे हा. तर त्या साईडला जायला एक लिफ्ट पाहिजे लोकांना येण्या जाण्यासाठी. वयस्कर लोकांना खूप त्रास होणार त्यासाठी. हे बघा प्लॅटफॉर्म्स इथे नवीन नवीन बनत आहेत. हे बघा, तर हा एक आपला जो ब्रिज आहे जो बनवलेला आहे ईस्ट साईडला येण्यासाठी. हे बघा तुम्ही पाहू शकता की किती सपोर्ट लावावे लागतात हां. तर ही ईस्ट साईडचा भाग आहे. हे बघा ह्या साईडला कुठपर्यंत काम आलं पाहतोय आपण, आणि ह्या साईडला आपण पाहतोय चिखल आहे खूप, नाही जाऊ शकत आपण इथून. हे बघा काम कुठपर्यंत आलं तुम्ही पाहू शकता. तरीही आपण पाहू शकतो ईस्ट साईडला पार्किंग खूप आहे, गाड्या खूप लागलेल्या आहेत. तर येणाऱ्या दिवसात इथे एक मोठीशी बिल्डिंग बांधावी जशी खांडेश्वर रेल्वे स्टेशनला आहे तशी. हे बघतोय आपण पनवेल. तर हे बघा जिथे काम चालू आहे त्या साईडला मी आलेलो आहे. म्हणजे ह्या साईडला असं रस्ता आहे पुढे जायला, काय प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित चालू शकतो. तर आता आपण पाहतो आहे पनवेल रेल्वे स्टेशन. काम खूप जोरात चालू आहे. तर इथे चिखल खूप साचलेलं आहे. तर मी इथून थोडं दगडावर पाय ठेवत आलो, रस्ता काढत आलो. हे बघा है ना. तर हे बघा इथे काम चालू आहे. हे लागणारं साहित्य तिथे पुरवते बघा गाडी. बघा थोडंसं चिखल आहे इथे, कुणी येऊ नका, मी फक्त तुम्हाला दाखवतोच आहे, तेच व्हिडिओवर तुम्ही पाहत राहा. बघा काम पनवेल रेल्वे स्टेशन. तर माझ्याकडे एक पुस्तक आहे. पुस्तक काय याला ग्रंथच म्हणता येईल. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचं अस्पृश्य मूळचे कोल द अनटचेबल हे पुस्तक मी वाचतो आहे. आत्तापर्यंत मी अर्धं वाचलं. मला खूप काही समजलं हे पुस्तक वाचून. तर सर्वांनी हे पुस्तक वाचा आणि आपला इतिहास काय आहे तो खरा इतिहास तो या आपल्या ह्या पुस्तकातून पाहायला मिळेल. तर हे बघा, तर मी तुम्हाला संपूर्ण रेल्वे स्टेशन दाखवलेलं आहे. तर ह्या साईडचं पाहू शकतो आपण, खूप काम बाकी आहे ह्या साईडला. आणि मी जशी पनवेलमध्ये एंट्री केली प्लॅटफॉर्मवर उतरतो, राईट हँड साईडला एक मुतारी आहे, त्याच्या बाजूला कचरा खूप आहे, इथं देखील कचरा खूप आहे. तर इथे कचरा कुंड्या ठेवा. हे बघा उचलता येत नाही मान्य आहे, पण त्यासाठी कचरा कुंड्या तरी तिथे ठेवा. हे बघा जसं मी इथं आलो आहे तसं ह्या साईडला दुकानं वगैरे झालेली आहेत सुरू. हे बघा रिक्षा स्टँड वगैरे तयार झालेलं आहे ह्या साईडला. इथे थोडीफार लोकांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे वगैरे लावा. आणि इथे रिक्षा स्टँड आहे, इथेही अशी लाईनीतच पार्किंग करा. असं उतरल्या समोर ते गाड्यांचं पार्किंग नको, बरं नाही वाटत ते. हे बघा पार्किंग कुठपर्यंत आपण पाहू शकतो. हे बघा ह्या साईडला पार्किंग केली जाते. तर ह्या साईडचा हे बघा काम कुठपर्यंत आलं आपण पाहू शकतो. हे बघा अजून ह्या साईडला तुम्ही पाहू शकता. हे बघा हा ब्रिज आपला. हे बघा इथे कसं व्यवस्थित केलेलं आहे बघा. 4 प्लॅटफॉर्म दिसत आहेत आपल्याला, बनतील नवीन इथे, आणि पुढे जाऊन एक लाईन बनते. हे बघा इंडियन रेल्वे. मला सर्वांना विचारायचं आहे की येणाऱ्या दिवसात पनवेलमध्ये किती प्लॅटफॉर्म बनतील, मला नक्की कमेंट्स करून सांगा. हे बघा नवीन ब्रिज वगैरे झालेला हा. हे बघा, आणि ह्या जागेचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. ही जागा अशीच जाणार, ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. हे बघा आता आपण आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशन. हे बघा प्लॅटफॉर्मला 2 ट्रेन लागलेले आहेत. हा बघा इथे आहे ना, खूप छान आहे ना. हे बघा पनवेल 2 ट्रेन 3 ट्रेन आपण केव्हा तरी पाहूयाच एकत्र दिसला तर आपल्याला. हे बघा है ना. तर आपण पाहतोय की ह्या साईडला देखील काम करणार आहेत. हे बघा तर आपल्याला पटकन जाऊन ट्रेन पकडायची आहे. चला बघा आता कोणती ट्रेन निघते बघूया आपण. बघा ही ट्रेन निघते, पहिला दर्जा दुसरा दर्जा. आहे बघा दुसऱ्या दर्जात आपण शिरतो आहे. ट्रेन पकडलेली आहे मी पनवेल रेल्वे स्टेशनवरून. हां 12:07ची ट्रेन आहे. चला पनवेलवरून 12:07 वाजता सुटेली. हीच सुटली पाहिजे पहिली, किती सुट्टी आहे काय माहीत. तर मी आता रेल्वेत बसलेलो आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप छान बनवली आहे मी. सर्व सूचना वगैरे सर्व लक्षात ठेवा.
असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या वेळेला. धन्यवाद.